यंदाच्या हुताशनी फाल्गुन पौर्णिमेला लागणार चंद्राला ग्रहण, त्यामुळे होळी प्रज्वलित करता येणार का? धुळवड खेळता येईल का? वीर नाचवता येतील का? काय काळजी घ्यावी? कोणते नियम पाळावेत? लहान मुले, वयोवृद्ध तसेच गर्भवती बायकांनी ग्रहणाचे सूतक कधीपासून पाळावे, असे एक ना अनेक प्रश्न सध्या तुम्हाला नक्की पडलेले असतील. कारण लवकरच होळी येत आहे, त्यासोबतच या वर्षातले पहिले चंद्रग्रहण देखील होणार आहे. 2026 या वर्षामध्ये एकूण 4 ग्रहणे होणार आहेत. यामध्ये 2 सूर्यग्रहण आणि 2 चंद्रग्रहणांचा समावेश आहे. सूर्यग्रहण हे अमावस्येला होते आणि चंद्रग्रहण हे नेहमी पौर्णिमेलाच होत असते. वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहण अशुभ मानले जाते. 2026 मधले पहिले चंद्रग्रहण कधी होणार आहे? चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी. संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि प्रत्येकाने एक कमेंट अशी जरूर करा, जय माता दी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, चंद्रग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. त्यामुळे आपल्या भौगोलिक भाषेमध्ये सांगायचं झालं किंवा वैज्ञानिकदृष्ट्या जरी सांगायचं ठरलं तर त्यामध्ये शुभ अशुभ असं काहीच नसतं. मात्र आपण सर्वजण हिंदू आहोत. हिंदू धर्म परंपरेतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण पाळतो. त्यामध्ये जे काही नियम सांगितले जातात त्यांचं पालन आपण करत असतो. त्यामुळे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व असल्याने ग्रहण हे अशुभच मानलं जातं. मग ते सूर्याचं ग्रहण असो किंवा चंद्राचं ग्रहण असो. 2026 या वर्षामध्ये रंगांचा सण होळीनंतर वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण होत आहे. महाराष्ट्रामध्ये धुलिवंदन या सणावर खग्रास चंद्रग्रहणाने सावट घातलेले आहे. सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:56 हुताशनी अर्थात फाल्गुन महिन्याची पौर्णिमा सुरू होत असून ती मंगळवारी 3 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:07 असणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये होलिका दहन हे 2 मार्च रोजी आहे आणि चंद्रग्रहण हे मंगळवारी अर्थात 3 मार्च 2026 रोजी आहे. त्यामुळे होलिका दहनावर या ग्रहणाचा कोणताच परिणाम होणार नसल्याने 2 मार्चला संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर होळी पेटवावी. पण 3 मार्चला धुलिवंदनावर मात्र नक्कीच ग्रहणाचा परिणाम दिसेल. तो असा की ग्रहण संपल्याशिवाय आपल्याला धुळवड खेळता येणार नाही आणि वीर देखील नाचवता येणार नाहीत. हे ग्रहण वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे. तथापि त्याचा कालावधी इतर देशांच्या तुलनेमध्ये लक्षणीयरित्या कमी असेल. हे ग्रहण काही मिनिटांसाठी आपल्या देशात दिसणार आहे. मंडळी, आता यापुढची माहिती अतिशय लक्ष देऊन ऐका. 3 मार्च 2026 रोजी मंगळवारच्या दिवशी होणारे ग्रहण हे ग्रस्तोदित खग्रास चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण या दिवशी दुपारी 3:20 सुरू होत असून संध्याकाळी 6:47 संपेल. या दिवशी दुपारी 3:20 ही वेळ ग्रहणाच्या स्पर्शाची वेळ असेल. सायंकाळी 4:34 या चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू होईल. या दिवशी सायंकाळी 5:04 हे ग्रहण मध्यावर येईल. त्यानंतर याच दिवशी सायंकाळी 5:33 चंद्रग्रहणाची फक्त खग्रास अवस्था संपेल. मात्र या चंद्रग्रहणाचा मोक्ष अर्थात संपूर्ण चंद्रग्रहण हे या दिवशी सायंकाळी 6:48 संपेल. त्यामुळे महत्त्वाचे सांगायचे झाल्यास या ग्रहणामध्ये ग्रस्त असलेले अर्थात सावली असलेले चंद्रबिंब उदयास आलेले दिसेल, म्हणजेच ते ग्रस्तोदित असणार आहे. भारतात कुठेही या ग्रहणाचा स्पर्श आणि मध्य दिसणार नाही. त्यामुळे भारतातली या ग्रहणाची खरी वेळ सांगायची झाली तर ती 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सायंकाळी 5:33 पासून सायंकाळी 6:48 असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा सूतक काळ खूप महत्त्वाचा असतो. वर्षातील हे पहिले चंद्रग्रहण भारतामध्ये दिसणार असल्यामुळे त्याचा सूतक काळसुद्धा लागू होईल. चंद्रग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधी सूतक काळ सुरू होतो. ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार या सूतक काळामध्ये कोणतेही शुभकार्य करणे टाळायचे असते. सूतक काळ 3 मार्च रोजी मंगळवारी सकाळी 6:20 सुरू होईल आणि संध्याकाळी तो 6:46 असेल. सूतक काळामध्ये मंदिरात अन्न शिजवण्यास आणि पूजाविधी करण्यास मनाई आहे. सूतक काळ सुरू होताच मंदिरांचे दरवाजे बंद केले जातात.
ग्रहणाच्या वेळी नामजप आणि तपश्चर्या यांना विशेष महत्त्व आहे अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे ग्रहणाच्या काळात किंवा सूतक काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता, चांगली चांगली धार्मिक पुस्तकं वाचू शकता. हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा विशेष महत्त्व आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनावेळी अमृतपान केलेल्या राहू केतूने सूर्य आणि चंद्र यांना गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे ग्रहण होते असे मानले जाते. राहू आणि केतू यांचा उल्लेख पुराणांमध्ये सुद्धा आढळतो. ग्रहण काळ हा आध्यात्मिक साधनेसाठी शुभ मानला जातो, कारण यावेळी मंत्र जप, ध्यान आणि दान केल्यास त्याचे पुण्य अधिक मिळते अशी श्रद्धा आहे. गर्भवती महिलांनी, त्याचबरोबर आजारी, वयोवृद्ध लोकांनी, लहान बालकांनी ग्रहणाचे नियम जे आहेत किंवा ग्रहणाचा जो काही वेधकाळ आहे तो सकाळी 11 वाजेपासून ग्रहण मोक्षापर्यंत पाळावा. म्हणजेच काय, 3 मार्च 2026 रोजी मंगळवारी सकाळी अशा व्यक्तींनी सकाळी 11 वाजेपासून ते सायंकाळी 6:48 नियम पाळले तरीसुद्धा चालणार आहे. परंतु ज्या महिला गर्भवती नाही आहेत, ज्या महिला, जे पुरुष आजारी नाही आहेत, अगदीच वयोवृद्धसुद्धा नाही आहेत, त्याचबरोबर लहान बालकही नाही आहेत, अशा सर्वांनी ग्रहणाचे नियम मंगळवार दिनांक 3 मार्च 2026 रोजी सकाळी 6:20 किंवा त्या दिवशीच्या सूर्योदयापासून ते संध्याकाळी ग्रहणाच्या मोक्षापर्यंत, म्हणजेच काय, सायंकाळी 6:48 या वेळेपर्यंत पाळायचे आहेत. चला तर मंडळी, आत्तापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ग्रहणाच्या बाबतीतल्या ज्या काही महत्त्वाच्या वेळा होत्या त्यांची माहिती नक्कीच समजली असेल. तर आता आपण या ग्रहणाच्या दिवशी काय करावं, काय करू नये, कोणते महत्त्वाचे नियम असतात की जे आपल्याला ग्रहण असल्यावर पाळावेच लागतात किंवा ते पाळणं आपल्या सर्वांसाठी अनिवार्यच आहे, याबद्दलची अधिक सखोल आणि सविस्तर माहिती घेऊया. तर बघा, चंद्रग्रहणाच्या वेळी काही धार्मिक आचारांचं पालन करणं आपल्या सर्वांसाठी फार महत्त्वाचं असतं आणि आपला त्यात फायदाच असतो. या दृष्टीनेच हे आचार बनवलेले असतात. तर ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न शिजवणं टाळायला हवं. ग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण सुरू होण्याच्या 9 तास आधीपासून सुरू होतो. त्याच्यामुळे आपल्याला सूतक काळ सुरू होण्याच्या आधीच अन्न शिजवून ठेवायचं आहे आणि हे शिजवलेलं जे काही अन्न असतं त्याच्यावर आपल्याला तुळशीचं पान टाकून ठेवायचं आहे. जे काही अन्नपदार्थ आपण बनवतो त्या प्रत्येक अन्नपदार्थावर आपण एक तुळशीचं पान ठेवावं. त्याचबरोबर आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला तुळशीची पानं मिसळून ठेवायची आहेत, जेणेकरून जेव्हा ग्रहणाचा मोक्ष होईल, म्हणजेच ग्रहण संपेल, त्याच्यानंतर आपण हे अन्नपदार्थ खाऊ पिऊ शकू. आता या दिवशी सायंकाळी 6:48 ग्रहण आहे, म्हणजे तेव्हा 6:48 हे ग्रहण संपणार आहे. तर त्याच्यानंतर अर्थातच आपल्याला स्वयंपाक करता येणार आहे. मात्र तुमच्यापैकी कुणाला त्या मधल्या काळामध्ये काही खातापिता न आल्यामुळे लगेचच खाऊ वाटेल किंवा प्रचंड अशी भूक लागलेली असेल, त्याच्यामुळे लगेच तुम्हाला खायला काहीतरी हवं असेल, तर तुम्ही काय करायचं, एकदा की ग्रहण संपलं की त्याच्यानंतर स्वच्छ तोंड हातपाय धुवायचे किंवा जमल्यास अंघोळच करायची. आणि काही जण ग्रहण संपल्यानंतर पवित्र तीर्थाच्या ठिकाणी जाऊन किंवा गंगेवर जाऊन स्नान करतात. पण प्रत्येकाला तिथे जाऊन स्नान करणं शक्य होईल असंच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरी अंघोळ करायची ठरवली तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा हळद म्हणा, गोमूत्र म्हणा किंवा गुलाबजल म्हणा, यापैकी जे पण काही असतं तर त्याचे 1-2 थेंब टाकावे. हळद असेल तर चिमूटभर हळद टाकावी आणि त्या पाण्याने स्नान करावं. तुम्हाला साधे तोंड हातपाय जरी धुवायचे असले तरी पण तुम्ही त्याच्यामध्ये गुलाबजल, गोमूत्र किंवा जी काही आपली हळद असते, पूजेतली हळद, तर ती चिमूटभर हळद त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी आणि त्याने आपण तोंड हातपाय धुवू शकतो, म्हणजेच काय, फ्रेश होऊ शकतो. तर मी तुम्हाला सांगितलं, जे काही अन्न आपण ग्रहणाच्या सूतक काळाआधी सकाळी शिजवलेलं असेल, स्वयंपाक केलेला असेल, तर ग्रहणाचा मोक्ष झाला की त्याच्यानंतर आपण फ्रेश झालो की ते अन्नपदार्थ आपण खाऊ शकतो, तुळशीपत्र त्याच्यावर ठेवलेलं असल्यामुळे. आणि ज्यांना कुणाला असं वाटेल की संपूर्ण दिवसभरच आपल्याला हे सगळे नियम पाळायचे आहे, मग तुम्ही स्वयंपाक केलेला नसेल, ग्रहणाचा मोक्ष झाल्यावरच तुम्ही स्वयंपाक करणार असाल, तर तुम्ही संध्याकाळी 6:49 पुढे कधीही स्वयंपाक करू शकता. सूर्याच्या मावळतीच्या काळापासून पुढे चंद्राचा उदय होतो असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर चंद्र उगवतो अशी आपल्याकडे समजूत आहे. त्याच्यामुळे
आपल्या गावच्या सूर्यास्तापासून ग्रहण मोक्षापर्यंत अगदी अल्पकाळ या ग्रहणाचा पुण्यकाळ असणार आहे. तर या ग्रहणाच्या पुण्यकाळामध्ये आपल्याला श्राद्ध तसेच जो काही दानधर्म असतो तर ही कर्मे करता येतील. आणि ग्रहणाचा जो काही वेधकाळ आहे तर या वेधकाळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्मे, जपजाप्य, श्राद्ध ही सर्व कामे आपल्याला करता येणार आहे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा यासाठी आहे कारण ते शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. ग्रहण काळामध्ये भोजन करणे टाळावे असे सांगितले जाते. विशेषतः गर्भवती महिलांनी अधिक काळजी घ्यावी अशी समजूत आहे. मात्र यामागे वैज्ञानिकदृष्ट्या ठोस पुरावे नसल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असल्यास अन्न घेण्यास हरकत नाही. ग्रहणाच्या काळामध्ये स्नान, मंत्रजप आणि धार्मिक ग्रंथांचे पठण केले जाते. विशेषतः भगवद्गीता किंवा रामायण यांचे वाचन पुण्यदायी मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून घराची स्वच्छता करणे आणि देवपूजा करणे ही पारंपरिक पद्धत आहे. तुम्ही सुद्धा ती अवलंबू शकता. आजच्या काळामध्ये ग्रहण हे एक खगोलीय नैसर्गिक घटना असल्याचे विज्ञान सांगते. तरीही श्रद्धा आणि परंपरा जपत असताना अंधश्रद्धेला मुळीच बळी न पडता विवेकाने वागणे महत्त्वाचे ठरेल. धार्मिक भावना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल राखणे हीच खरी काळजी ठरते. चंद्राचे हे ग्रस्तोदित प्रकारचे खग्रास ग्रहण भारताव्यतिरिक्त पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, पॅसिफिक महासागर, उत्तर अटलांटिक महासागर, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, रशिया, कझाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, ग्रीनलँड आणि अफगाणिस्तानमध्ये वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही जर यापैकी एखाद्या देशामध्ये असाल तर तुम्ही तिथल्या वेळेनुसार ग्रहणाचे नियम पाळू शकतात. कारण आपले भारतीय बऱ्याच वेगवेगळ्या देशांमध्ये स्थलांतरित झालेले आहेत कामाच्या निमित्ताने, व्यवसायाच्या निमित्ताने. तर तुम्ही तिथल्या वेळेनुसार ग्रहणाचे नियम पाळा. त्याचबरोबर जर समजा तुमच्यापैकी काही भारतीय, मी तुम्हाला आत्ताच ज्या खंडांची किंवा ज्या देशांची नावं सांगितली की जिथे हे ग्रहण दिसणार आहे, तर या देशांव्यतिरिक्त, या खंडांव्यतिरिक्त तुम्ही अन्य एखाद्या वेगळ्या खंडात राहत असाल, वेगळ्या देशात राहत असाल तुमच्या कामानिमित्त, व्यवसायानिमित्त, आणि मग तुम्हाला ग्रहणाचे नियम पाळावे लागतील का असा तुमचा प्रश्न असेल तर अर्थातच नाही. आणि मग तुम्ही या देशांव्यतिरिक्त, या खंडांव्यतिरिक्त इतर वेगळ्या देशात आहात, वेगळ्या खंडात आहात आणि तुम्ही प्रेग्नेंट महिला आहात तर तुम्हालासुद्धा या ग्रहणाचे नियम पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्ही तुमचं रेग्युलर जे काही रुटीन पाळता तसंच पाळू शकता. ग्रहण काळामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त नामजप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही जेवढी जास्तीत जास्त शांतता पाळाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे. यामुळे काय होतं, तुमच्या मनावर ग्रहणाचा वाईट परिणाम न होता उलट तो चांगला होतो. आणि चंद्र हा मनाचा कारक ग्रह असल्यामुळे साहजिक आहे आपण हे नियम पाळणं अनिवार्यच आहे. चंद्रग्रहणाचा थेट परिणाम आपल्या सर्व म्हणजेच 12 राशींवरही होतो. काही राशींवर याचा वाईट परिणाम देखील होईल. हे ग्रहण मेष, कन्या आणि मकर राशींवर वाईट परिणाम करणारे आहे. मेष राशीच्या लोकांना मानसिक चिंता जाणवेल. त्याचवेळी कन्या राशीच्या लोकांना पैसे गमवावे लागण्याची शक्यता आहे. जर आपण मकर राशीबद्दल बोललो तर या ग्रहणानंतर त्यांना आजाराची समस्या लागेल. ग्रहण हा खगोलीयदृष्ट्या नैसर्गिक प्रकार असला तरी आपल्या भारतीय परंपरेनुसार त्या काळामध्ये काही काळजी घेण्याची प्रथा आहेच. श्रद्धा, आरोग्य आणि सुरक्षितता या तिन्ही दृष्टीने आपल्याला पुढच्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सूर्याचं ग्रहण असो किंवा चंद्राचं ग्रहण असो, ते पाहताना आपल्याला डोळ्याची विशेष काळजी घ्यायची असते. चंद्राकडे किंवा सूर्याकडे आपल्याला थेट पाहायचं नसतं कारण ते धोकादायक ठरतं. आणि ज्या महिला आजारी आहेत किंवा जे पुरुष आजारी आहेत, जे अगदी लहान बालकं आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांनी तर कोणतीही रिस्क न घेता ग्रहण अजिबात पाहायचं नाही. ग्रहणाच्या वेळी आपल्या डोळ्यांना इजा होऊ शकते. त्यामुळे यांच्या व्यतिरिक्त ज्यांना ग्रहण पाहायचं आहे त्यांनी केवळ प्रमाणित सोलर फिल्टर किंवा चंद्रग्रहण पाहण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात तर त्या विशेष ग्रहण चष्म्यांचा वापर करावा. साधे गॉगल्स, एक्सरे फिल्म किंवा पाण्यातील प्रतिबिंब वापरणे अजिबात सुरक्षित नाही. आता अन्नपदार्थांबाबत आपल्याला पारंपरिक अशी काय काळजी घ्यायची आहे, तर ग्रहण सुरू होण्यापूर्वी अन्न न शिजवणे किंवा ग्रहण काळामध्ये अन्न न खाणे अशी परंपरा आहे. शिजवलेल्या अन्नावर तुळशीचे पान ठेवण्याची प्रथा आहे.
तथापि लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि गर्भवती महिलांनी आरोग्याच्या दृष्टीने वेळेवर आहार घ्यावा. वैद्यकीय गरज असल्यास अन्न टाळू नये. गर्भवती महिलांसाठी काही सूचना आहेत, तर त्या अशा: परंपरेनुसार गर्भवती महिलांनी धारदार वस्तू वापरणे किंवा बाहेर जाणे टाळावे असे सांगितले जाते. याला सुद्धा ठोस वैज्ञानिक आधार नाही. तरीसुद्धा सुरक्षिततेसाठी अनावश्यक बाहेर पडणे आणि विश्रांती घेणेच तुमच्यासाठी योग्य आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हे नियम पाळायचे आहे. ग्रहण काळामध्ये धारदार वस्तू वापरू नका, सुईदोऱ्याचा वापर करू नका, काही शिवण्याचा प्रयत्न करू नका आणि बाहेर कुठेही जाऊ नका. धार्मिक आचरण काय करायचं, तर अनेक जण ग्रहण काळामध्ये मंत्रजप, ध्यानधारणा आणि प्रार्थना करतात. राहू आणि केतू यांच्या संदर्भातील कथा पुराणांमध्ये आढळतात. तसेच भगवद्गीता पठण किंवा दानधर्म करणे पुण्यकारक मानले जाते. ग्रहण संपल्यानंतर स्नान करणे, घर स्वच्छ करणे आणि देवपूजा करणे ही सुद्धा पारंपरिकच पद्धत आहे. ग्रहण काळामध्ये आजारी व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती, लहान बालकं आणि गर्भवती महिला यांनी पाणी पिलं तरीसुद्धा चालणार आहे. यांच्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी सामान्य आहात, म्हणजे या गटामध्ये तुम्ही नाही आहेत, तरी पण तुम्हाला तहान लागली तर अजिबात ती रोखू नका. तुम्ही जरूर पाणी पिऊ शकता, काही हरकत नाही, कारण त्याच्यामध्ये आपण तुळशीचं पान टाकून ठेवणार आहोत. मंडळी, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चंद्राच्या ग्रहणाबाबत अगदी सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. आशा करते तुम्हाला या माहितीचा नक्कीच उपयोग होईल आणि या ग्रहणाच्या दिवशी तुम्ही या माहितीचा वापर करून नियम देखील पाळू शकाल. ग्रहणाच्या बाबतीत भीती बाळगण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरी पण आपण आपल्याला होतील तेवढे नियम नक्कीच पाळण्याचा प्रयत्न करावा. तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती कशी वाटली ते मला तुमची एक कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे, धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.